आणि आता ज्यावेळेला आपण इंजिनिअरिंग करतो, आता प्रत्येकालाच 4th इयरमध्ये एक प्रोजेक्ट्स असतात आणि आफ्टर दोज प्रोजेक्ट्स पीपल स्टार्ट ट्राईंग फॉर द जॉब्स. आणि त्या जॉब मिळवण्याच्या प्रोसेसमध्ये काय बिगेस्ट मिस्टेक्स आहेत जे ते करतात आणि ज्यामुळे दे लॅक ऑफ अ गुड जॉब. ओके. हा प्रश्न बऱ्याच वेळा असं होतं जेव्हा मला कोणी प्रश्न विचारतो, कोणाला इंटरव्ह्यू द्यायचे असतात, आम्ही काय प्रिपेअर केलं पाहिजे किंवा कोणती कंपनी निवडायला हवी. कंपनीज आहेत असतात कॉलेजमध्ये. मी नेहमी सांगेल की फर्स्ट अंडरस्टँड युअर पॅशन. कॉलेजला तुम्ही 4 वर्ष मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, कम्प्युटर सायन्स, डेटा लर्निंग, दीज आर ऑल ब्रँचेस. तुम्ही कॉलेजला ती निवडली आहे. कोणी सोशल प्रेशर म्हणून निवडलेली असते, कोणी तेवढंच ॲडमिशन मिळतं म्हणून घेतो म्हणून त्याच्यावर निवडलेली असते, आणि कोणी इंटरेस्ट म्हणून घेतलेली असते. एम आय राईट? येस. बरोबर आहे. पण तुम्हाला काय हवं आहे? व्हॉट एक्झॅक्टली यू आर. म्हणजे तुम्हाला खरंच आतून इच्छा काय? तुम्हाला त्या फील्डमध्ये करिअर करायचं आहे का तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे? दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कंपनी जेव्हा येते ना, तर कंपनीला सुरुवातीला पहिला प्रश्न असतो की यार म्हणजे मला ही चांगली पगार देणारी कंपनी आहे, तर मला याच्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे. मग आपण त्या कंपनीच्या विषयी अभ्यास करतो आणि त्यांच्या हामध्ये हा मिळवण्याकरता आपण ते उत्तर देत राहतो. बरोबर. सी कंपनीला माहीत असतं की तुम्ही फ्रेशर आहात. हो. इज व्हेरी क्लिअर. म्हणजे वेन वी आर टेकिंग द इंटरव्ह्यू इन कॉलेज ना, आम्हाला माहीत असतं तुम्ही फ्रेशर आहात, तुम्ही अभ्यास केलेला आहे, मग तुम्ही आम्हाला हा मिळवणारच. आम्हाला इम्पॉर्टंट असतं की जे तुमच्या CV मध्ये नाही आहे ते आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं. बाकी डेव्हलप तर आम्ही करणारच आहोत तुमच्याबरोबर. तुमची एनर्जी असते, आमचा एक्सपिरियन्स असतो. बरोबर आहे. तुम्हाला जे हवंय, आम्हाला जे हवंय, हे जर एकत्र जर व्यवस्थित सिनर्जी झाली, दॅट्स मीन्स यू आर सिलेक्टेड, राईट? दॅट इज व्हॉट इज इंटरव्ह्यू. पण जेव्हा तुम्ही ते तोडून ओढून ताणून दाखवण्याचा प्रयत्न करतात की हाऊ गुड यू आर, दॅट इज व्हेअर यू नॉर्मली स्टुडंट्स मेक अ मिस्टेक्स. म्हणजे मला असं वाटतं जे आहेत तुम्ही ते डिस्क्राईब करा इंटरव्ह्यूच्या वेळी. तुम्हाला वाटतं की ऑपॉर्च्युनिटी सेल्ससाठी आहे आणि तुम्ही ते इंटरव्ह्यूला बसतात आणि तुमचा कोर इंटरेस्ट डिझाईनमध्ये आहे, तर इंटरव्ह्यूमध्ये सांगा की ऑल्दो ऑपॉर्च्युनिटी सेल्समध्ये, बट आय थिंक मला डिझाईन करायला आवडेल, किंवा व्हाईस वर्सा. मला असं वाटतं की माझा स्वभाव जो आहे की मला लोकांशी बोलायला आवडतं, मला प्रेझेंटेशन द्यायला आवडतं, मला फिरायला आवडतं आणि मला नवीन गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. तर मला जर तुम्ही सेल्समध्ये जर ऑपॉर्च्युनिटी दिली तर आय कॅन डेफिनेटली डू माय बेटर. बिंदास सांगा. समटाईम मे बी इन फ्युचर त्यांच्याकडे सेल्समध्ये ऑपॉर्च्युनिटी असेल तर दे कॅन कॉल यू बॅक. पण बरेच जण नाही सांगत, ते फॉलो करतात की जे हे आम्हाला हेच करायचं आहे. दॅट इज ॲक्च्युली रॉंग. आणि मग बरेच जणांचं असं होतं की करिअर्समध्ये कोणतरी एक छान असतो, त्याला हेच करू शकत असतो, पण तो वर्षानुवर्ष तेच करत राहतो, त्याचा मेन कोर विसरून जातो. बरोबर.